नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे पावसाची. राज्यातील अनेक भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बारामती तालुक्यातील नीरा नदीवरील डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फुटलेला आहे, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. दरम्यान संत तुकाराम महाराज पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि घरांमध्ये पाणी घुसून मोठं नुकसान झालं आहे. ही दृश्य आपण बघू शकतोय बारामतीमधली. कशा पद्धतीने हा डावा कालवा फुटल्यानंतर पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसून येत आहे आणि त्यामुळे लोकांच्या घरांचं शेतीचंही नुकसान झालेलं आहे. तर पालखी मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, कारण या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत आणि बारामती तालुक्यातील नीरा नदीवरील डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फुटलेला आहे, कारण या कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त झाला होता आणि त्यानंतर हा कालवा फुटला, त्यामुळे यातील पाणी रस्त्यावर आलेलं आहे. लोकांच्या घरामध्ये सुद्धा शिरले आणि त्यानंतर कशी दाणादाण उडाली त्याची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघू शकतोय. तर जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी या कालव्याच्या आजूबाजूला आपल्याला दिसून येत आहे. आणि या पाण्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि घरांमध्ये पाणी घुसून मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यालाही पावसाने जोरदार तडाखा दिलेला आहे. सतत 3 दिवस पडत असणाऱ्या पावसाने इंदापूर तालुक्यातील सणसर, भवानीनगरला इथल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. घरामध्ये पाणी शिरून नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. सणसर इथला कालवा फुटून पाणी शेतात गेलंय, त्यामुळे शेतीचंही नुकसान झालंय. त्यातच पालखी मार्गाचे अपूर्ण कामामुळे रस्ता शोधणंही मुश्किल झालं. कालवा फुटल्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी आपल्याला दिसतंय, त्यामुळे शहरामधील जे रस्ते होते ते पूर्णपणे जलमय झाले. तर मान्सून पूर्व पावसाने राज्यातील अनेक भागांना तडाखा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आला. पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली भागात एक SUV कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालकानं कारमधून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याच्या प्रवाहामुळे कार पाण्यात वाहून गेली. सुदैवानं स्थानिकांच्या मदतीनं कार चालकासह इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आलं, पण कार ही वाहून गेली. दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, त्यामुळे छोटे पूल पाण्याखाली गेले. तर मिरगळ मळ्यातील ओढ्यावरील पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय. सतत होत असलेल्या या मुसळधार अशा पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. वाहतुकीवर याचा परिणाम होऊन वाहतूक काही ठिकाणी बंद झाल्याचंही दिसतंय. दौंडमधील अनेक रस्त्यावरची वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमधील मुख्य बस स्थानकाचा काही भाग कोसळला. शिवशाही बस आणि काही 4 चाकी वाहनं बस स्थानकाच्या मलब्याखाली दबली. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण बस स्थानकाचा काही भाग कोसळला आणि तो तिथं असलेली एक जी बस होती त्याच्यावर कोसळला, बसच्या केबिनवर. आणि दुसरं म्हणजे काही वाहनं होती त्यांच्यावर सुद्धा कोसळला. त्याच्यामुळे या वाहनांचं नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्यामुळं या बस स्थानकाचं जे छत आहे किंवा बांधकाम आहे त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे बारामती शहरातील विद्यानगरी इथल्या 3 इमारतींना धोका निर्माण झालाय. इमारतींमधील भिंतींना आणि बेसमेंटला तडे गेलेत आणि यामध्ये शेजारीच एका नव्या इमारतीचंही काम सुरू होतं. याचीच खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनानं इथल्या कुटुंबियांना स्थलांतरित केलेलं आहे. या धोकादायक इमारतीमधील संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये सध्या आसरा त्यांनी घेतल्याची माहिती समोर येते, कारण इथं एकतर ज्या इमारती ऑलरेडी आहेत त्यांना तडे गेलेले आहेत आणि दुसरं म्हणजे जी निर्माणाधीन इमारत आहे तीही कोसळण्याची भीती आहे. अशामध्ये आजूबाजूला असलेले जे कुटुंब होते त्यांना स्थलांतरित करण्यात आलं आणि स्थलांतरित कुठे केलंय तर तिथे असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सहारा देण्यात आला आहे. धोकादायक इमारतीमधील संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये सध्या असल्याची माहिती आहे. खबरदारी म्हणून रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं आहे, पण स्थलांतरित करण्यासाठी जागा नव्हती का असाही सवाल उपस्थित होतोय, कारण या धोकादायक इमारतीमधील कुटुंबांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत पोलीस. आणि ज्या धोकादायक इमारती तिथे आहे त्याची दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून.
राज्यातील अनेक भागांना मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसलेला आहे. अचानक आलेल्या या पावसाचा फटका बळीराजालाही बसलाय. या पावसामुळे शेतातील पिकं मातीमोल झाली आहेत. या पावसामुळे बळीराजासह त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चिखल झालाय. या बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. मान्सून पूर्व पावसाचा बळीराजाला फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल. बळीराजाच्या या 6 वर्ष चिमुरडीची कैफियत. या चिमुरडीच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय. या चिमुरडीच्या वडिलांनी शेतात कांदा काढून ठेवलेला होता. मात्र अचानक आलेल्या पावसाने या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा भिजून गेला. एखाद दुसरी गोणी तरी चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसात दरेकर कुटुंबातील 6 वर्षे चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला शेतावरती आली. कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा या चिमुकलीची एक भाबडी आशा होती. कारण हे कांदा विकून तिचे वडील नवीन कपडे आणि चपला घेऊन देणार होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चिमुकलीचं स्वप्न वाहून गेलंय. बीडच्या आष्टीमधील शेतकरी महेश दरेकर यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचं पीक घेतलंय. त्याच्या विक्रीतून 2 पैसे मिळतील अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नावरती पाणी फेरलंय. भविष्यातील खर्चाची तजवीज करायची कशी असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. सगळा कांदा शेतात 3 एकर होता. त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला. खत, बियाणं, लावणं, मजुरी सगळं, त्याला फवारणी. आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही. पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता. शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा. परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार. सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते. आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. बीडच्या आष्टीमधील या शेतकऱ्यांची ही व्यथा नाही तर मान्सून पूर्वी पावसाचा राज्यातील अनेक भागांना फटका बसलाय आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खूप असं नुकसान झाले, म्हणजे सरडे काढते ते. एक तर आता उचलता येत नाही, काहीच नाही. त्याचं फार नुकसान झाले. आणि शेंगा या अगोदरच भाव कमी आहे. एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून काढला त्याच्या खाली पाणून गेलं. त्याच्यामुळं त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा, आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही कोणी. आणि पहिला असतं भाव कमी आहे. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा बळीराजाला सामना करावा लागतोय. या बळीराजाचे डोळे लागलेत ते सरकारच्या मदतीकडे. केवळ शाब्दिक आश्वासनं नको तर सरकारी मदतीच्या हाताची अपेक्षा या बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबियांना आहे. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.